त्यांनी मला सांगितलं पलोमा कंपनी मेड इन इंडिया. हे बघा दिसतंय का तुम्हाला, पलोमा कंपनी मेड इन इंडिया. तर हा पण खूप छान वाचतो. तर जय श्रीराम मित्रांनो, मी शिवम बराड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल. तर कशा सर्वजण मजेत ना. तर आता मेन आजचा व्हिडिओ म्हणजे थोडं आता गणपतीचा सीझन आपला जवळ आला आहे आणि आपलं बँजोचं सामान कालच्या ब्लॉगप्रमाणे सांगितलं तर सगळं इकडं तिकडं उथळपुथळ आहे. म्हणजे सामान आपलं बघा इथं गॅलरीत आहे. त्या टाक्यांचा पण जरा जुगाड करायचा आहे, ठेवायसाठी जागा. आणि बँजोचं सामान इथंच ठेवायला जागा बनवायची आहे मला पूर्ण. कारण हे बघा अर्ध इथे, हे इथे, हे इथे, हे इथे, अर्ध तिथे, हे इकडे असं झालं आहे सगळं. तर पूर्ण नीट जागा करायची. आणि कीबोर्ड आणि बुलबुलचा जरा मला कॉम्बिनेशन बसवायला दोघांना इथे ह्या जागेवरती सेट करायचं आहे. म्हणजे असं की दोन्ही वन टाईम यूज करू शकतो मी, म्हणजे दोघांवरती प्ले करू शकतो असं. कारण ऑर्डरला तर असं होत नाही आपल्याकडे, कारण स्टँड नाही. आणि हा आपला छोटा कीबोर्ड आहे, तर कुठे ॲडजस्ट लवकर होत नाही. तो उलटा तो झाला पाहिजे लवकर ॲडजस्ट, पण सोडा ते सगळं. आणि काल मी बोललेलो तो ड्रम बघा, हा ड्रम ह्याच्यावर मी ह्याचं तुळजाभवानीचं हे बनवलेलं, पण ते गेलं आहे निघून. फक्त नथनी आणि टिक्का राहिला आहे. हे बघा ह्याला असं पूर्ण ऐकून, हे बघा बुलबुलची तार तुटलेली घुसली पायात. ठेव साईडला. हे बघा पूर्ण असं वाईट ग्राफिकच समजा. आणि ट्यून बघा, मला ट्युनिंग करायला येत नाही, पण तरी ट्राय केली मी. कसं वाजतंय बघा, वाजतंय का. आणि बाकीचं सामान पण एक ड्रम बाहेर आहे माझ्याकडे. टोटल 4 ते 3 ड्रम आहेत. हां 4 ते 3 ड्रम आहेत. एक इथं आहे हा. तर हा पूर्ण असा उघडा आहे, त्याला काहीच नाही पानबिन. हा एक आणि हा एक, हा पण ड्रम ग्राफिक आहे आपला. तर हा काल श्यामच्या ऐका पडलो, तर हे बघा माती लागली. ह्याला पण साफ करून ठेवूया. ह्या टाक्याचा जरा जुगाड करायचा आहे. थाप बीप स्टँड बिंड सगळं असं इथंच आहे. तर ह्याच्यात एक ताशा आहे, हे कारण खोलून ठेवलं आहे मी. ह्याच्यात ताशा बसतो, एक ताशा आहे तो फुटला आहे पण. आणि दुसरा पितळेचा ताशा हां तिथं खाली आहे बरोबर. आणि त्याच्या खाली पेटीत सामान आहे आपलं अर्ध. बऱ्यापैकी त्या पेटीमध्ये काट्या बिट्या वायरी बिरी बसतात. तर आणि थोडं घर पण आवरायचं आहे, कारण खूप म्हातारी महाराजांची मागे मूर्ती आहे ना माझ्या, त्याच्यावर पण हे बसलं आहे सगळं, म्हणजे धूळ बसते. कारण मी वर जास्त नसतो. थोडं असं सेटिंग अरेंजमेंट करायची. कारण ही एक मशीन आहे माझ्याकडे, तर ही मी इथे फिक्समध्ये लावणार आहे. आणि ही ऑर्डरची मशीन आहे, युनिवर्सची आहे. ही खराब झालेली, तर बनवून घेऊन तर आलो आहे मी. आता वाजते खणखणीत, बघितली चेक करून. तर थोडं असं सामान सेट करायचं आहे की प्रॅक्टिसला पण जायच्या टायमाला किरकिर नाही झाली पाहिजे. आणि इथं घरी प्रॅक्टिस करायच्या टायमाला पण. तर थोडं आवरून घेतो, मग थोडं फार आवरल्यावरती मी डायरेक्ट मग बुलबुल दाखवेल माझा. मी अजून कुठल्या पण व्हिडिओत बुलबुल माझा दाखवला नाही, तर बुलबुल दाखवेल. त्याची मी सेटिंग, मला येत नाही प्रॉपर त्याची सेटिंग करायला, पण मी ट्राय करतो. थोडासा मिळतं जुलतं वाजलं तर मी सेट करून ठेवतो. ते ती एक दाखवेल. तर कोणाला यातलं नॉलेज असेल माझ्या ओळखीमध्ये या, तर मला संपर्क करा कृपया करून. मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला स्वतः संपर्क करेल. कमेंटमध्ये टाका की हां मला येतं करून, तर मी येईल. आणि आपल्याकडे DD आहे, तर हा आहे, तर हा आपण यूज करतो तर बुलबुलसाठी. तर मी घेतो आवरून घेतो, मग दाखवतो. झालं सगळं आवरून. सेटअप पण लावला आहे, म्हणजे सेटअप बोललं तर म्हणजे सामान नीट लावून ठेवलं आहे. आता एक किचमेट वाटते, पण पडदा पडल्यावर चांगलं वाटतं एकदम मस्त. वरती पण सगळं महाराजांची मूर्ती सेंटरला आली, आतलं पण इकडचं पण सगळा
साप पसारा झाला आहे, ते कोपऱ्यातलं बघू नका. आणि हे बघा आपली ही मशीन डिले तिथे आहे सध्या, ही वापरतो स्ट्रेंजर. आपली ही अल्फाची जुनी मशीन आहे, जाम जुनी बोललं तर कमसे कम आजच्या 12-13 वर्ष झाली या मशीनला. आधी घरीच होती, वापरत नव्हते कोण. जे पप्पाचा पण माझ्या बँड होता त्या टायमाची असेल बहुतेक, कारण माळ्यावर माझं जुनं घर होतं त्याच्यात पडलेली होती. नंतर मी ती बनवून घेतली बँजोसाठी. नंतर आता सध्या तरी चालू आहे. आवाज चांगला आहे तिचा बघा, कमीच आहे आवाज. आणि आवाज किती कमीवरती आहे बघा. मास्टर एकदम मास्टर 2 वरती आहे. आणि ही वाली ऑक्स आहे ती 6 वरती आहे, ती कीबोर्डची आहे. आणि हा बुलबुलचा आपला इनपुट आहे, तो पण 6 वरती. आणि याचा आवाज पण बघा. तर दोन एक गाणी प्ले करून दाखवतो तुम्हाला मी. सेटअप ठेवायला म्हणजे फोन ठेवायला जरा बघतो जागा, आणि बघू चला. आवाज येतोय की नाही काय माहिती नाही मला, कारण थोडा ब्रेक होतोय. कारण बोललो मी मशीन आपली जुनी आहे. तर ह्याची ट्युनिंग कोणाला माहिती असेल तर खरं सांगा मला, कारण नाही मला खरं सांगतो मला ट्युनिंग नाही आहे त्याची. माझा तो ह्याच्यात आहे जुनावाला, पॅलामो कंपनीचा माहिती असेल, बघितला असाल तर. मी टाकला आहे की नाही, मी नाही टाकला वाटतं कधी बुलबुल पॅलामोचा. तर त्याला हे असं सगळं काहीच नव्हतं, तो सिंगल स्ट्रिंगचा बुलबुल आहे. तर ह्याच्यात आहे तो. काढायला कसं आहे माहिती आहे का, आता कनेक्शन टाकून ठेवले ते पूर्ण काढा. आणि हे मी पायावर घेऊन कधी वाजवलं नाही. तर कसं आहे, आता मी थोडा हात साफ करतो, मग एकदम आता आवाज त्याचा क्लिअर आला आहे की नाही काय माहिती, कारण मशीनतून ना थोडं हे बघा आता थोडा कट युनिटमधून आवाज म्हणजे भोंग्यातून कट व्हायला लागला आहे. तर मशीनचा शॉर्ट आहे का, मग कट मारतो आणि परत सोडतोय. तर मशीन पण खूप जुनी आहे, त्याच्यावर आपण जास्त लोड पण टाकू नाही शकत. आणि युनिट आपला ड्रायव्हर युनिट आहे मोठा, त्याच्यावर 80ची मशीन आहे. बारीक मशीन चालली तीच, बारीक युनिट चालला खूप, तीच मोठी गोष्ट आहे. पण आपण ड्रायव्हर युनिट टाकला, कारण माझ्याकडे युनिट नाही आहे, मग गायब झाले खूप सामान बँजोचं गायब झालं. जाऊ दे आता. तर मला जे डागात खाल्ले ना म्हणजे अडकलं यादी, प्रॅक्टिस करतो, थोडा हात साफ करतो, मग पुढे बघत राहू चला. आणि हे बघा आता झालं, फिरून आलो जरा, एकीकडे गेलेलो जरा. तर हा वाला माझा जुना बुलबुल, सगळ्यात पहिला माझा हा बँजो बुलबुल तरंग. आणि हा अजून पण खूप भारी वाजतो. आता मी खोलल्याचं तर वाजवून दाखवेलच, हा फक्त कनेक्शन पण मारायला लागेल. मी वायर काढलेली जरा. आणि ह्याचा पण खूप मस्त आहे एकदम. आणि ह्याच्यात प्ले माझ्या ह्या बँजोच्यात एवढा प्ले नाही आहे ना, त्याच्यावर डबल त्याच्यात प्ले आहे. मला तो बनवायचा आहे, तो आताच मला कळला. एका दादाकडे गेलेलो घेऊन त्याला, त्यांनी मला सांगितलं पलोमा कंपनी, मेड इन इंडिया. हे बघा दिसतंय का तुम्हाला, पलोमा कंपनी, मेड इन इंडिया. तर हा पण खूप छान वाजतो.
तर काढू मी कनेक्शन मारतो जरा आणि मग दाखवतो. हे बघा मस्त वाजतो एकदम. सॉरी जुनावाला इथं आहे, नवीनवाला इथं आहे. आणि थोडं मशीनचं काहीतरी गडबड झाली आहे तर मी ती मशीन टाकणार आहे आता इथे. आणि मेन वैताग कसला आहे तो माहिती आहे का, आता एवढं सगळं केल्यानंतर परत ते नेहमीच आहे सेटअप लावल्यावर परत किरकिरी करायला लागते, काढा घाला, तर त्याचं जीवावर यायला लागलं आहे माझ्या. आता मशीन काढतो, ती मशीन मी तिथंच ठेवणार आहे आणि या बॉक्सच्या इथे मी ती मशीन ठेवतो म्हणजे कीबोर्ड त्याच्यावर बसेल. आणि वेटमुळे आपलं ही फळी पण नीट राहील, कारण ते पायावर घेऊन मला वाजवायला नाही जमत. तर लय काम असतं. चला पहिला करतो घेऊन, मग दाखवतो. प्रॅक्टिस करणार आहे वाटतं आज मी पोरांना घेऊन, तर नसेल करत तर लावून झाल्यावर मी दाखवतो लास्ट आणि मग बाय बाय घेऊन. चला. आता खतरनाक आवाज येतो एकदम. फ्रंट कॅमेरा चालू केला, स्टँड नाही माझ्याकडे, मी कीबोर्डमध्ये अडकून ठेवलं आहे बघ, कीबोर्डची बटणं इथे दिसते. आणि आता ओके आवाज येतो एकदम. मशीन मी चेंज केली, आपली युनिव्हर्सची दाखवली. आणि बुलबुलचा आवाज बघा. मस्त एकदम. परत एकदम मस्त वाजतंय. तर तो पण बुलबुल तुम्ही बघितलाच, ऐकलाच, हा पण ऐकला, कीबोर्ड पण. आता काय उरलं नाही, उगाचा व्हिडिओ वाढवायला नको. तर भेटू पुन्हा तसं एका व्हिडिओमध्ये. आता डेली ब्लॉगचा विचार करतोय मी, काही ना काही टाकत राहणार आहे. मी विचार करतो चॅलेंज घेऊ कसले कसले तरी असे, म्हणजे एक दिवस अख्खा गॅलरीत थांबून दाखवू, या 100 रुपयामध्ये अख्खा दिवस कसा काढायचा, या 100 रुपये खूप वाटतात तर 50 रुपयात अख्खा दिवस कसा काढायचा, न काही घरचं जेवण जेवता, असे चॅलेंज घेऊ. तर कमेंटमध्ये काय सांगा. माहिती आहे मला कमेंट जास्त करत नाही, लाईक पण तुम्ही करत नाही, सबस्क्राईब पण करत नाही, शेअर पण करत नाही, बघत पण नाही जसं. पण जे बघतायत त्यांनी पटापट लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. आणि कमेंटमध्ये सांगा नक्की करू की नको. का बँजोमधलं तुम्हाला अजून थोडं काय, मला जे माहिती आहे मी ते तुम्हाला सांगू शकतो, तर ते माहिती पाहिजे तर ती सांगा, मी ती तुम्हाला शेअर करेल. तर चला भेटू पुन्हा तशा नवीन एका. जय हिंद, बाय बाय, टेक केअर. चला.